भारताने पाकिस्तानसोबत असलेला सिंधू जलकरार रद्द करून पाकिस्तानला मोठा धक्का दिला। यानंतर मोदी सरकार आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे। मोदी सरकारकडून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधी करार रद्द करण्यासंदर्भात विचार सुरू आहे। भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांना सज्ज राहण्याचे आदेश दिल्याची माहिती मिळते। त्यामुळे आता दिल्लीत नेमका काय निर्णय होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत। आपल्यासोबत निवृत्त कर्नल अभय पटवर्धन हे फोन लाईन वरून जोडलेले आहेत। आपण पाहतोय भारताने पाकिस्तानसोबत असलेला सिंधू करार हा रद्द करून मोठा धक्का दिला। यानंतर आणखीन महत्त्वाचे पाऊल उचलण्याच्या तयारीत आपल्याला सरकार पाहायला मिळत आहेत। शस्त्रसंधी करार रद्द करण्यासंदर्भात सुद्धा आता विचार सुरू आहे। अगदी बरोबर आहे। सिंधू करार जो रद्द केला आहे त्यामुळे त्यांची पाण्याची गोची होईल, त्यांच्या पिकांची गोची होईल, पण त्याला वेळ लागेल आहे। कारण हा करार सध्या तरी त्यांच्याकडे पाणी जात आहे, जे बर्फाचं पाणी वितळत आहे, बर्फ वितळून पाणी जात आहे ते चिनाबमधनं झेलममधनं असं जात आहे त्यांच्याकडे, सिंधू मधलं नाही जात आहे। पण जर शस्त्रसंधी करार रद्द करणार असतील तर याचा अर्थ की फार मोठी पावलं उचलण्याच्या मनस्थितीमध्ये मोदी सरकार आहे। कालच खबर आलेली आहे की पाकिस्तान गव्हर्नमेंटने शिमला करार खारिज केला। तर शिमला करारात काय झालं होतं 1972च्या जुलैमध्ये की 93,000 लोक आम्हाला परत द्या, आपण सगळे आनंदात राहू, एकमेकांच्या याच्यामध्ये राहू, प्रेमामध्ये राहू, पण जर काही तुम्हाला बॉर्डरमध्ये बदल करायचे असतील तर तुम्ही एकमेकांना म्हणजे कन्सल्ट करून मगच करायचे, त्याच्या आधी करायचं नाही, असा त्यांचा हे होता। आता त्यांनी हे केल्यानंतर जी LOC त्यावेळेला झालेली होती जुलै 1972 मध्ये जनरल भगतने केली होती, ती LOC आता खारिज झालेली आहे। त्यामुळे आता आपण इंटरनॅशनल बॉर्डरवर आलेलो आहोत ती रेड क्लिफने 1947 मध्ये डिमार्क केलेली आहे। आता ती LOC ती इंटरनॅशनल बॉर्डर काही ठिकाणी त्यांच्या एरियामध्ये आहे, काही ठिकाणी आपल्या एरियामध्ये आहे LOCच्या। त्यामुळे आता आपण इंटरनॅशनल बॉर्डर पर्यंत जायला मोकळे झालेलो आहोत किंवा त्याच्यानंतरही जायला मोकळे झालेलो आहोत। अनेक ठिकाणी खास करून POK मध्ये जे आपलं त्यांचे लॉन्च पॅड्स आहेत हे सगळे इंटरनॅशनल बॉर्डरच्या आतमध्ये आहेत, कारण POK हा इंटरनॅशनल बॉर्डरच्या आतमध्ये आपल्या साईडला आहे। त्यामुळे तिथे जायला आता आपल्याला काहीच प्रॉब्लेम राहणार नाही आणि कुठेतरी डीप अटॅक होऊ शकतो असं माझं मत आहे। जी पटवर्धन सर, मला एक विचारायचं होतं की आपण युद्धाच्या दिशेने मोठं पाऊल उचलणार असं आता एकंदरीतच हे या ठिकाणी आता पाहायला मिळत आहे। तर काय वाटतं की पाकिस्तानकडून सुद्धा पेट्रोलिंगची तयारी सुरू आहे का? हे जर युद्ध झालंच, दुसरा प्रश्न असा की युद्ध जर झालंच तर ते आपल्या भारताला परवडेल का? असं आहे मॅडम की पाकिस्तानने ऑलरेडी आपली सेना अलर्टवर केलेली आहे, त्याचप्रमाणे आपणही आपली सेना अलर्टवर केलेली आहे। पाकिस्तानने त्यांची एअर स्पेस आपल्याकरता बंद केलेली आहे। आपल्याला एक आर्थिक डंका बसलेला आहे। ज्या लोकांना युरोपकडे जायचं आहे त्या लोकांना आता अरबी समुद्रावरनं सुएझच्या कालव्यावरनं उडावं लागेल आणि मग तिकडे जावं लागेल आहे। तिकडे सध्या प्रॉब्लेम चालू आहे। त्यामुळे जर विमानांनी केप ऑफ गुड होपच्या साईडने जायचा विचार केला तर तो अत्यंत खर्चाचा पडेल, पण ती गोष्ट आलाईदा। पण सध्या जी आहे ते 3 प्रकाराने हे लोक आपल्याला त्रास देऊ शकतात। एक तर लढाई करून, म्हणजे छोटं युद्ध करून, पण त्या छोट्या युद्धामध्ये आपल्याला फायदा आहे। काल तुम्ही ऐकलं असेल की नेव्हीने एक मिसाईल टेस्ट केलेला आहे। 1971च्या लढाईमध्ये जेव्हा आमची नेव्ही तिथे गेली होती त्यांना जवळपास कराची बंदराच्या 3 ते 4 किलोमीटर दूरपर्यंत जवळ जाऊन मग फायर करावं लागलं होतं। पण आता जी मिसाईल आपल्याकडे आलेली आहेत ती बऱ्याच अंतरावरनं, म्हणजे साधारण 150 ते 200 किलोमीटर अंतरावरनं त्यांच्यावर फायर करू शकतात। तर हा जो आपल्याला फायदा मिळालेला आहे, कराची बंदर जर आपण उद्ध्वस्त केलं त्याचं पूर्ण पेट्रोल साठा खतम होऊन जाईल आहे, ही पाकिस्तानलाही चिंता आहे, ही चीनला पण चिंता आहे। कारण चीनचा जो CPEC आहे त्यांना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर तो कराची आणि ग्वादर बंदराच्या तिथेच जातो। त्यामुळे आपल्याला ऍडव्हान्टेज इंडिया आहे
जर त्यांनी लढाई सुरू केली तर आपण जर केली तरी आपल्याला ऍडव्हान्टेज इंडिया आहे. त्यामुळे मोदींनी जे काल मधुबनीमध्ये सांगितलं, इंग्लिशमध्ये पूर्ण भाषणात 2 वाक्य त्यांनी इंग्लिशमध्ये बोलली, जी लोकांना म्हणजे जगाकरता एक वॉर्निंग होती की आम्ही जमिनी म्हणजे पृथ्वीच्या शेवटपर्यंत जाऊन आम्ही या आतंकवाद्यांना शोधून काढू आणि त्यांना मारू. आणि त्यांनी हेही सांगितलं की आतंकवादी ज्या जमिनीवरनं काम करतात आहे ती जमीन सुद्धा आम्ही उद्ध्वस्त करू. याचा अर्थ असा की पीओके मध्ये घुसण्याच्या तयारीमध्ये इंडिया आहे का, हा विचार करावा लागेल. अर्थात जो काही प्लॅन आहे तो सध्या अत्यंत गुप्तपणे त्याच्यावर खलबतं सुरू असतील, तो सध्या कोणालाच कळणार नाही, पण मोठं काहीतरी होणार आहे नक्की. जी, धन्यवाद अभय सर, आपण दिलेल्या या माहितीसाठी, प्रतिक्रियेसाठी.